आज आपण आम्रखंड बनवूया। आता पाडवा पण जवळ आहे आणि मार्केटमध्ये आंबेही अवेलेबल आहेत। तर असं मस्त असं मलाईदार आणि घरच्या घरी आणि एकदम ताजं असं आम्रखंड। चला तर मग बघूया। नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। इथे मी हे फुल क्रीम दूध 1 लिटर घेतलंय। ते सुरुवातीला आपण गरम करून घ्यायचं आणि ते उकळल्यानंतर जवळजवळ थोडंसं 10 मिनिटं तरी उकळून घ्यायचं मंद गॅसवर। त्यामुळे काय होईल, त्यामुळे आपलं जे दूध आहे थोडं घट्ट होतं आणि आपलं दही घट्ट लागतं। तर इथे मी आता हे कॅसरॉलचं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे 2 चमचे दही सर्व बाजूने लावून घेणार आहे आणि आपल्याला जे दूध गरम आहे ते बोट बुडेल इतपत थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर हे थंड दूध मी या कॅसरॉलच्या भांड्यामध्ये ओतणार आहे आणि ओतल्यानंतर चांगलं चमचा घालून ते एकदा ढवळून घ्यायचं आणि बंद करून आपण ते सध्या आता उन्हाळा आहे तर ते किती उन्हाळ्यात कुठेही ठेवलं तरी चांगलं लागलं जातं। थंडी असेल तर ते तुम्ही उबदार जागेमध्ये ठेवा। बंद करून अजून ठेवलं त्याच्यावर कुठलाही कपडा घालून तर ते लगेच लागतं। आता बघा मी सकाळी 8 वाजता दही लावायला ठेवलेलं आणि आता दुपारचे 1 वाजले तर किती छान दही लागलं गेलंय। असं घट्ट दही लागलं पाहिजे तरच तुमचा चक्का चांगला निघतो। तर आता मी काय करणार, इकडे मोठा टोप घेतलाय त्याच्यावर ही आपली पुरण यंत्राची जी जाळी आहे ती ठेवली आहे की तुमच्याकडे दुसरी कुठली जाळी असेल तर ती ठेवा आणि त्यानंतर असा सुती कपडा घ्या जिथून ज्यातनं तुमचं ते पाणी आहे ते खाली आलं पाहिजे असा कपडा घ्या आणि मी इथे हे सगळं दही आता याच्यात घालून घेते आणि थोडंसं चमच्याने ढवळून घेते जेणेकरून ते पाणी खाली उतरेल आणि नंतर आपल्याला ह्याची पुरचुंडी बांधून घ्यायची आणि जेवढं आपल्याला पाणी ह्याच्यातनं आता काढता येईल तेवढं काढून घ्यायचं हाताने दाबून दाबून आणि त्यानंतर मात्र आपण ते चांगलं दाबून घेतलं। पाणी जितपत आपल्याला काढता येईल हाताने तितकं काढून घ्यायचंय आणि 2 तास तरी आपण काय करणार आहोत, हे पाणी पूर्ण काढल्यानंतर ह्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवणार आणि 2 तास तरी ते बाहेरच ठेवायचं थोडं पाणी निघून जायला, कारण जास्तीचं पाणी सुरुवातीला असतं आणि ते पाणी काढून घेतल्यानंतर मात्र आपण ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। कारण जास्त वेळ बाहेर ठेवलं तर ते आंबट होऊ शकतं। तर उन्हाळा पण आहे तर म्हणून ते आपलं चांगलं ताजं चक्का मिळण्यासाठी आपण ते सरळ फ्रीजमध्ये ठेवायचं। याला जवळजवळ 12 तास लागतात। 12 तासातच तुमचं ते घट्ट आपल्याला चक्का मिळतो। तर आता मी ते 2 तासाने फ्रीजमध्ये ठेवणार आहे। इथे हे 2 आंबे आहेत। हे आता सध्या आम्रखंड करायला खरं तर पायरी आणि केसर आंबा वापरतात, पण मी इथे आता हे आपूस आंबे मार्केटमध्ये अवेलेबल होते तेच घेतले आणि हे काढायची पण मी तुम्हाला सोपी पद्धत एकदम मी सोपं आहे। एखादा असा फ्लॅट चमचा घ्यायचा आणि तो सालीच्या कडेने हळूहळू सरकवत खाली घेऊन जायचा आणि काढून घ्यायचा। हळूहळू सरकल्यावर तो पूर्ण त्याचा जो गर आहे तो पूर्ण निघतो। हा पहा, हे असं हळूहळू सरकवत घेतलं की तो पूर्ण घर बाहेर येतो। त्यामुळे हे काढायला पण इझी जातात, त्रास होत नाही आणि अशाच प्रकारे मी अजून एक तुम्हाला काढून दाखवते आणि दोन्ही आंबे मी अशाच प्रकारे त्याचा गर काढून घेणार आहे। हे पाहाच आणि आम्रखंड तुम्ही नक्की ट्राय करा, घरच्या घरी खूप छान होतं। मी खरं तर सांगू का, मी हे आम्रखंड श्रीखंड बनवलंय पण आम्रखंड पहिल्यांदाच बनवलं आणि ते इतकं सुंदर झालं ना आणि मला खूप आवडतं आम्रखंड। हे पुरी बरोबर खूप छान लागतं। हे हे असं काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ते मिक्सरला सगळं हा माझा गर आता दोन्ही आंब्याचा मी काढून घेतला। आता हा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। मिक्सरला फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी हे मिक्सरला फिरवून घेतलं। त्याच्यामध्ये जवळजवळ 3 टेबलस्पून मी साखर घालणार आहे। माझा 1 लिटर आपलं फुल क्रीम दूध असेल तर त्याचं जवळजवळ 400 ते 450 पर्यंत तुमचा चक्का निघतो आणि त्याच्यासाठी मी अर्धा किलोचे 2 आंबे घेतलेले। तर त्याचा गरासाठी आपण जवळजवळ 3 टेबलस्पून साखर घालणार आहोत। ते व्यवस्थित गोड होतं, त्यामुळे 3 टेबलस्पूनपेक्षा जास्त घालू नका, मग ते खूप गोड होऊन जाईल। आणि त्यानंतर आपल्याला हे जे आंब्याचा जो गर आहे तो थोडा पातळ आहे तर आपलं जो चक्का आहे तो म्हणजे श्रीखंड घट्ट होण्यासाठी तो पॅनवर गरम करून घ्यायचा आणि आपल्याला जास्त ते गरम करायचं नाही, फक्त त्याच्यातलं थोडंसं पाणी कमी करायचं आहे। तर सुरुवातीला ते पातळ होईल साखर घातल्याने
आणि त्यानंतर ते हळूहळू घट्ट होत जातं. तर घट्ट कितपत करायचं आहे की आपल्या चमच्यातनं थोडं थोडंसं ते पडलं पाहिजे. हे पहा मी तुम्हाला दाखवते. आता हे अलगद थोडंसं पडतंय म्हणजे हे आपलं झालं. आता गॅस बंद करून टाकायचा आणि आपण एका भांड्यामध्ये ते सगळं काढून घेऊया. आणि काढल्यानंतर आपण इथे थोडंसं मी हे गरम दूध घेतलं आहे, त्यामध्ये ही केशराच्या काड्या घेतल्या आहे, ते घालून ठेवल्याने त्यातलं ते जो कलर आहे तो पिवळा कलर छान येईल, केशरी कलर. त्यामुळे मी ते काड्या घालून ठेवते. आणि हे बघा 2 तासाने मी आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवलेलं. तर हे मी छोटं भांडं आता ट्रान्सफर केलं. तर हे पहा त्याच्यावर मी जड वस्तू ठेवलेली आणि तुम्हाला तर चक्का दाखवते. किती छान माझा चक्का तयार झाला. असा तुमचा चक्का तयार झाला पाहिजे तरच तुमचं श्रीखंड खूप छान तयार होतं, नाहीतर खूप पातळ होतं. हे पहा अगदी ते पनीरचे तुकडे कसे असतात तसं माझं हे चक्का तयार झाला. आणि जर तुमचं श्रीखंड चांगलं करायचं असेल तर तुम्हालाही असाच चक्का करायचा आहे. आणि जवळजवळ त्याला मी सकाळी 8ला सुरू केलेलं आणि ते जवळजवळ आता संध्याकाळी 10 वाजता माझा हा चक्का व्यवस्थित तयार झाला आहे. मी दुपारी दही लावलेलं. तर हे पहा दुपारनंतर मी जवळजवळ आता 10 वाजता माझं हे मस्त चक्का असा तयार झाला. आणि मी तो आता चाळणीमधून तो चांगला तो दाबून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, तो चाळणी थ्रू पास केला की आपल्याला जी पुढची प्रोसिजर आहे म्हणजे ती फेटण्याची ती कमी करावी लागते. आणि जास्त फेटायचं नाही, 3-4 मिनिटच फेटायचं आहे. त्यामुळे ते सोपं जातं. हे पहा आता माझं हे सगळं चाळणी थ्रू माझं करून झालं आहे आणि मी तुम्हाला दाखवते कसं होतं ते. त्यामुळे मला जे पुढचं काम इझी जाईल. हे असं या प्रकारे ते अर्ध इथेच फेटून होतं. तर आपण आता हे सगळं काढून घेऊया आणि नंतर आपण हाताने किंवा तुम्ही तुमच्याकडे जर बीटर असेल तर त्याच्याने तो जो हातानेच करायचं शक्यतो, नाहीतर ते हाताने मिक्सिंग करायचं एक बीटर मिळतं म्हणजे मशीनवाला नाही, साधं हँड, तर त्याच्याने पण तुम्ही करू शकता. पण मी शक्यतो हातानेच करायचं. जास्त वेळ ते फेटायचं नाही, नाहीतर त्याचं मग ते लोणी तयार होईल आणि मग ते आपल्याला तूप काढायला निघेल. तर फक्त 3 ते 4 मिनटंच करून घ्यायचं असं. आणि 3 ते 4 मिनटांनी आपण जे आंबाचं जे मिश्रण तयार केलं होतं साखर मिश्रित, ते हळूहळू करून त्याच्यात थोडं थोडं मिक्स करायचं आहे. आणि मिक्सिंग करून त्याचं आपण मस्तपैकी एक मलाईदार, बघा तुम्हाला दाखवते किती छान मलाईदार हे श्रीखंड तयार होतं. आणि तुम्ही श्रीखंड बघितलं तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, इतकं सुंदर होतं. आणि ह्याच्यामध्ये वेलची किंवा जायफळ काही टाकायची गरज लागत नाही, कारण त्या आंब्याचाच इतका सुंदर त्याला वास येतो आणि त्या वासानेच ते श्रीखंड असं खावंसं वाटतं, इतकं सुंदर होतं. आणि हे आता माझं हे थोडं थोडं करून मिक्स करून घेतलं आहे. आता हे असं छानपैकी असा एखादा फ्लॅट चमचा घ्यायचा. अशा चमच्याने जो असतो सिलिकॉनचा, त्याच्याने पूर्ण आपल्याला ते निघायला मदत होतं. नाहीतर काय होतं, ते आम्रखंड आहे ते असं चिटकून बसतं आणि त्या भांड्याला काढताना खूप त्रास होतो. त्यामुळे असा सिलिकॉनचा चमचा वापरला की तो सहज काढता येतो. हे पहा आता हे माझं 3ही झालं आहे. आणि मी जे केशराच्या काड्या दुधामध्ये भिजवून ठेवलेल्या त्या पण ह्याच्यामध्ये आता घालून त्या मिक्स करून घेणार आहे. आता तुम्हाला दिसतच असेल, आता मी हे दूध पण उठलं. जर मी आंब्याचं मिश्रण गरम केलं नसतं तर ते किती पातळ झालं असतं, तर तसं होता कामा नये. म्हणून हे बघा आता व्यवस्थित आपलं जसं दुकानात मिळतं मार्केटमध्ये त्याप्रमाणे ते लूज झालं आहे, नाहीतर अगदी पातळ झालं असतं. आणि त्याला बघा किती तकाकी आली आहे, किती छान दिसतंय, बघितलं. तर असं हे श्रीखंड इतकं सोपं श्रीखंड तयार आहे. अगदी कोण पण नवीन व्यक्ती पण करू शकते, फक्त तुमचा चक्का व्यवस्थित झाला पाहिजे. आणि इथे मी आता हे थोडेसे आपले पिस्त्याचे तुकडे आहेत ते भिजत घातले की त्या हिरवा रंग छान येतो, म्हणून मी भिजत घातले होते. हा बघा किती कलर छान आलाय. तर मी थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे तुकडे मी याच्यात घालून घेणार आहे, जेणेकरून ते अजून छान दिसेल. तर आधी हे सुरुवातीला मिक्स करणार आणि मग नंतर मी जेव्हा सर्विंग करणार त्याच्यावरनं थोडेसे आपले जे बदाम आणि हे जे पिस्त्याचे तुकडे आणि त्यानंतर थोडेसे केशराच्या काड्याही मी वरून घालणार आहे. तर ते
किती सुंदर दिसतंय. आणि हे जवळजवळ ह्याच्यामध्ये 1 लिटर दुधामध्ये तुमचं आम्रखंड आहे ते जवळजवळ 450 ग्रॅम तरी आम्रखंड होतं. हे पहा किती ते दिसतानाच दिसतंय की नाही, मऊ मलाईदार आणि खूप छान खावंसं वाटतं की नाही. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि गीताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणार आहे.